नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस जगा, कारण मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. मृत्यू कधी कोणाला कसा भेटेल याचा नेम हा आपल्याला सुद्धा नाही आहे. सकाळी घरातून गेलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री ही आपल्याला सुद्धा नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काल एक दुःखद घटना घडली. आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पावले. सर्वात प्रथम तर अजितदादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. ही बातमी ऐकल्याच्या नंतरला आहे ना, विश्वास बसत नव्हता, विश्वास बसतच नाही आहे. पण अशी दुःखद घटना घडल्याच्या नंतरला आहे ना, मन एकदम सुन्न झालेलं आहे. कालपासून डोळे पाणावलेले आहेत. पण ह्यातून एक गोष्ट मात्र समजलेली आहे, आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव वारंवार होते. यावेळी एक गोष्ट लक्षात येते, पद, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टी इथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात कोरलेली आठवण. म्हणून मित्रांनो, नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आईवडिलांशी बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माफ करायला शिका. कारण वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. उद्या का होईल हे आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे, पण आज आपल्या हातामध्ये. म्हणून आजचा दिवस जगा. धन्यवाद.